नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की जिल्हा परिषद भरती 2023 संदर्भात बघा आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक वेळापत्रकाच्या संदर्भात अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, संपूर्ण माहिती कळेल. त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनललाही सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर बघा जिल्हा परिषदेच्या संदर्भात काय अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, संपूर्ण पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. पाहू शकता बघा, निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकल्या परीक्षा आणि निकालही. बघा संपूर्ण माहिती काय, मंजूर झालेल्या पदांसाठी भरतीची जाहिरात रखडणे आणि पार पडलेल्या परीक्षांचे 3 महिने निकाल रखडण्यामागे आचारसंहितेचे कारण पुढे केले जात आहे. वास्तविक हे आचारसंहितेचे नाही तर प्रशासकीय उदासीनतेमुळेच होत असल्याचे स्पष्ट होत आहे. वास्तविक आचारसंहितेमध्ये नवीन पदांना मंजुरी देता येत नाही. मंजूर पदांची भरती त्याचबरोबर परीक्षांचे निकाल लावण्यावर कोणतेही बंधन नाही. तर बघा, मंजूर पदांची जी काही भरती आहे त्याचबरोबर जे काही परीक्षा आहेत त्या निकाल लावण्यावर कोणतेही बंधन नाही. असे असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत MPSCसह सरळ सेवेतून विविध पदांसाठी घेतलेल्या परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आलेले आहेत किंवा मग परीक्षा प्रलंबित ठेवण्यात आलेल्या आहेत. परिणामी परीक्षार्थींचा संयम सुटत चालला असून प्रशासनाविरुद्ध प्रचंड रोष निर्माण होत आहे. देशभरात सध्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे भरती प्रक्रिया रखडल्याची अफवा स्पर्धा परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. मात्र ज्या परीक्षांना आचारसंहितेपूर्वीच परवानगी मिळाली आहे त्याची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यामध्ये आचारसंहितेचा कोणताही अडचण नाही. असे असताना आचारसंहितेचे कारण पुढे करत अनेक परीक्षा पुढे ढकलल्या जात आहेत. त्यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा, सरळ सेवेतून घेण्यात आलेल्या जलसंपदा विभाग, अन्नपुरवठा विभाग, विविध महापालिकांमधील परीक्षांचे निकाल तसेच इतर काही परीक्षांचे निकाल प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. ते निकाल लावणे ह्या ठिकाणी महत्त्वाचं आहे आणि आचारसंहितेचं कुठलंही कारण नसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, लिपिक संवर्गाचा निकाल अजून जाहीर झालेला नाही MPSC 2024चा त्या संदर्भात. नंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील काही पदे आणि ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन 9 महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप परीक्षा झालेली नाही. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या जे काही उमेदवार आहेत तर त्या उमेदवारांमध्ये त्या ठिकाणी प्रचंड असंतोष आहे. विद्यार्थ्यांचा हा असंतोष कोणत्याही क्षणी उफाळून येऊ शकतो अशी स्थिती आहे. सरळ सेवेतून घेण्यात आलेल्या विविध परीक्षांचे निकालही आचारसंहितेचे कारण पुढे करत प्रलंबित ठेवण्यात आले आहेत. त्यातील काही परीक्षांचे पहिली उत्तरपत्रिका उमेदवारांना दिली आहे. तर जलसंपदा विभागाकडून घेण्यात आलेल्या कालवा निरीक्षक, मोजणीदार, अव्वल कारकून या पदांचे नॉर्मलायझेशन नंतरची यादी जाहीर केली आहे. मात्र अंतिम निवड यादी अजूनही जाहीर केलेली नाही. त्याबाबत संबंधित विभागाला विचारले असता त्यांनी या संदर्भात निवडणूक विभागाकडे परवानगी मागितली असल्याचे सांगितले. वास्तविक आचारसंहिता असली तरी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यासाठी कोणत्याही प्रकारची निवडणूक विभागाच्या परवानगीची आवश्यकता नसते. अशी वस्तुस्थिती असतानाही निकाल लांबवण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न परीक्षार्थीकडून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा, झेडपीमधील आरोग्यसेवक आहे, आरोग्यसेविका आहे, ग्रामसेवक आहे, फवारणी कर्मचारी या पदांच्या परीक्षा संदर्भात देखील आचारसंहितेचं कुठलंही कारण आपल्याला पाहायला मिळत नाही. या माहितीनुसार जर आपण या ठिकाणी पाहिले तर बघा, या पेपरमध्ये जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार जर आपण पाहिले तर आचारसंहितेची कुठलीही अडचण परीक्षा घेण्यामध्ये येत नाही. कारण ती जी काही भरती प्रक्रिया आहे ती अगोदरच जाहीर झालेली आहे आणि तिच्या परीक्षा घेण्यास कुठलीही अडचण या ठिकाणी निर्माण होत नाही आहे आचारसंहितेनुसार. परंतु तरीही झेडपीचे ज्या काही परीक्षा आहेत, आरोग्यसेवक असेल, आरोग्यसेविका असेल, ग्रामसेवक असेल, त्याच्या परीक्षांचं वेळापत्रक अजून आलेलं नाही आहे किंवा परीक्षा घेतल्या जात नाही. यामध्ये आपल्याला माहिती काय पाहायला मिळते बघा, ग्रामसेवक परीक्षा कधी, तर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तसेच ग्रामसेवक पदासाठी अर्ज भरून घेऊन 9 महिन्यांचा कालावधी लोटला आहे. ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज भरून घेण्यात आले आहेत. मात्र मे महिना उजाडला तरी या परीक्षा झालेल्या नाहीत. आता आचारसंहितेनंतरच म्हणजे 4 जून नंतर या परीक्षा घेतल्या जाणार असल्याचे म्हटले जात आहे. परंतु त्याबाबतची कोणतीही स्पष्टता देण्यात आली नाही. बघा, कुठल्याही झेडपीतर्फे कुठलीही स्पष्टता देण्यात आली नाही की परीक्षा कधी होतील. त्यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे डोळे या परीक्षेच्या तारखांकडे लागून राहिलेले आहेत. तुमचेसुद्धा मित्रांनो या ठिकाणी झेडपीच्या ज्या काही परीक्षेच्या तारखा आहेत त्या संदर्भात तुमचे देखील त्या ठिकाणी डोळे लागून राहिलेले असतील. पुढे बघा, आचारसंहितेत नियुक्ती देता येत नाही. बघा, आचारसंहितेनुसार नियुक्ती त्या ठिकाणी देता येत नाही. निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना एकतर नव्याने पदभरतीची मंजुरी देता येत नाही. मात्र आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची भरतीसाठीची परीक्षा घेता येते. बघा, या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, आचारसंहितेपूर्वी मंजूर असलेल्या पदांची भरतीसाठीची जी काही परीक्षा आहे ती घेता येते. बघा, परीक्षा घेता येते म्हणजे झेडपीच्या देखील परीक्षा घेता आल्या असतात, परंतु त्या घेण्याची या ठिकाणी मानसिकता आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा उदासीनता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. निकाल लावता येतात, निकाल देखील लावता येतात, ज्या काही निकाल बाकी आहेत ते देखील लावता येऊ शकतात. फक्त अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीपत्रे ही आचारसंहितेनंतर दिली जातात. तर बघा, ज्यांची नियुक्ती झालेली असेल, ज्यांची निवड वगैरे झालेली असेल त्यांना फक्त नियुक्तीपत्रे जे आहेत ते आचारसंहितेनंतर त्या ठिकाणी देता येतात. तर बघा,
जी काही प्रोसेस आहे आचारसंहिते अगोदर संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी आटोपता आली असती, परंतु ती आटोपली जात नाही आहे. अतिशय महत्त्वाची माहिती झेडपीच्या संदर्भात होती. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, ग्रामसेवक या पदांचे त्या ठिकाणी वेळापत्रक जे आहे ते जाहीर झालं पाहिजे होतं, परंतु ते जाहीर झालेलं नाही आहे. कुठलीही अडचण आपल्याला पाहायला मिळत नाही. तर अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ तो आवडला असेल, व्हिडिओला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.